एक देशीवादासंदर्भातलाच एक प्रश्न असा आहे की मागे एकदा अशोक केळकरांनी एका लेखामध्ये असं म्हटलेलं होतं की भौतिक जीवन जे आहे ते बऱ्याच प्रमाणात देशी असू शकतं किंवा असावं, त्यातली तत्वही देशी असतात, पण ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देशीवाद उपयोगाचा नाही. ज्ञानामध्ये जे जे काही ज्ञान निर्माण होईल वेगवेगळ्या देशांमध्ये ते सर्व त्यातलं जे काही चांगलं असेल ते आपण घेतलं पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे, असा एक त्यांनी स्वराज्य देशीपेक्षा स्वराज्य हवं अशा प्रकारचा एक दृष्टिकोन एका लेखामध्ये मांडलेला होता. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? ज्ञानाचं जे क्षेत्र अशोक केळकर म्हणतायत ते विज्ञानाच्या ज्ञानापुरतं हे बरोबर आहे की वैज्ञानिक सत्य हे सर्वकालीन, सर्व काळाला, सर्व स्थळांना लागू होतं. पण इतर ज्ञानाच्या क्षेत्रात आपल्याला ही अट लागू करता येत नाही. ती अशा करता की अजूनही आपल्याकडे नुसत्या शास्त्रज्ञांची काय सायंटिफिक कम्युनिटी कुठेही झालेली नाही. म्हणजे बाबा केंद्र काहीतरी असतं, तिथले लोक घरी गेले की मग आपापल्या पद्धतीने पूजा, कोणी गणपतीची पूजा करतो, कोणी अंबाची पूजा करतो, कोणी दुर्गेची पूजा करतो. हे अशी सोसायटी आपली आहे. अमेरिकेत सुद्धा अगदी ह्याच अगदी चर्चचे प्रकार या सगळ्यांचे मानतात. अगदी आईन्स्टाईनपासून सगळे आपापला धर्म, आपापले देव मानणारे होते आणि सायंटिफिक समाज असा काही कुठे अजूनपर्यंत झालेला नाही. तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टीची काही काळजी करायची गरज नाही. सायंटिफिक समाज म्हणजे कसा असणार की ज्याच्यात मग भाऊ बहीण हे सुद्धा नातं नसणार, आई आणि मुलगा हे पण नातं नसणार. म्हणजे इडिपस कॉम्प्लेक्सपर्यंत आपल्याला मागे जावं लागेल की जिथून काय म्हणायचं सभ्यता सुरू झाल्या तिथपर्यंत मागे जावं लागेल आणि आपल्याला परत रानटी स्टेजला गेल्याशिवाय हा असा समाज होणार नाही. आज आपण ज्या सभ्यतेच्या, सिव्हिलायझेशनच्या कडेवर उभे आहोत ती अशी मागे जाणारी नाही. ती आहे त्या परिस्थितीतून फार तर काहीतरी सोलर एनर्जीचा उपयोग करून कसा घ्यावा एवढा कर्त करेल, परंतु या इतर ज्ञानांच्या क्षेत्रात हे कधीही लागू होत नाही. त्यामुळे ते वैज्ञानिक सत्यापुरतं आपल्याला मर्यादित ठेवावं लागेल.